निघते. का? कारण माझ्या ऑफिसची घड्याळ थांबत नाहीत म्हणून. ठीक आहे. गोष्ट राहिली आता नंतर. तुम्हाला ऑफिसला नाही जायचं? हो जायचंय ना. आतापर्यंत माऊली पोचलाही असेल. आता मी पण रिटर्न ट्रेन पकडून परत. रिटर्न ट्रेन? तुमचं ऑफिस इथेच आहे ना, चर्चगेटला? नाही, ग्रँड रोड. ऑफिस नाही आहे आमचं, दुकान आहे, पेढी आहे आमची. माऊली तिथे काम करणारा माणूस आहे. पण तुम्ही तर म्हणाला होता तुमचं ऑफिस आहे. असं म्हटलं नसतं तर तुमच्या मागे कसं येता आलं असतं. मग येऊ मी? चला आता पेढीवर जायला हवं. नमस्ते स्वामी स्वरूपे शंख चक्रगदास्ते महालक्ष्मी नमस्ते. नमस्ते गरुडारूढे कोलासुरे भयंकरी सर्व पापर देवी महालक्ष्मी नमस्ते. सर्वज्ञे सर्वदेशोष्ट भयंकरी सर्व दुःखरदे. घ्या अभिनंदन. थँक्यू. साखरपुड्याच्या दिवशी काहीतरी थ्रिलिंग घडलं म्हणे. असो, पण तुमच्या मनासारखं झालं ना, द्या टाळी. लोकांसाठी आपण कितीही काही केलं ना तरी लोकांना त्याची जाणीव नसते. आजकाल कुणाचा चांगला विचार करून त्यांच्यासाठी काही करणं म्हणजे पापच आहे. अंजू पार्टी पाहिजे बरं का? अरे म्हणजे काय देणार काका? लग्नाची आणि साखरपुड्याची दोन्ही. अंजलीताई अभिनंदन म्हटलं. आणि मॅडम तुमचंही अभिनंदन. आणि आता तुमच्याकडून आम्हाला पार्टी हवी आहे म्हटलं. काही कामं करायला नकोत कुणाला आणि येऊन जाऊन काय तर म्हणे पार्ट्या. ज्यांनी फसवलं ना त्यांनी द्यावी पार्टी. अहो असं चिडता काय आहेत मॅडम? विषय निघाला म्हणून मी सहज बोललो आपलं. जा जा आपली कामं करा जा. पाणी भरलंय का आज? काय काका, कुणाकडेही काय पार्टी मागता? त्या टेबलाला फक्त घेणं जमतं, तिथे फक्त डिपॉझिट आणि इथे डिस्बर्समेंट. म्हणून मग आता स्वतःकडे वळवण्यासाठी लोकांना पार्टी द्या, म्हणजे लोक खुश होतील आणि आपल्याबद्दल चांगलं बोलतील. जे चुकीचं वागतात ना त्यांनाच असल्या गोष्टींची गरज असते. गरज म्हणून की आनंद म्हणून हे जो तो ठरवेल. पण मी पार्टी देणार आहे आणि एक नाही दोन दोन पार्ट्या देणार. एक म्हणजे एका चांगल्या सज्जन माणसाशी साखरपुडा झाल्याबद्दल आणि दुसरी लग्नाची. एका ऐच खाऊ ढोंगी आणि गुंड माणसाशी लग्न होण्यापासून वाचले म्हणून.
असं काय बघतोस? वेड लागलंय का? नाही, खात्री करत होतो. खरं तुम्हीच आहात ना? काही दिवसांपासून मला रात्री रोज सपन पडतंय की श्रीकांत दादा दुकानात आलेत, पण ते सपनच आहे ना व, म्हणून खात्री करून घेतली. माऊली माऊली, अहो सोन्याचे भाव 25 वरून 28 वर गेले, परत 24,900 वर आले, तरी तुमचा पत्या नाही. अहो समधी माणसं मलाच या पेढीचा मालक समजायला लागले. अहो कालपर्यंत माऊली माऊली करणारी समधी माणसं मला आता मालक मालक करतात. काय पत्ता काय तुमचा? माझा साखरपुडा झाला. काय? आनंदाची डोही, आनंदाचा रंग, आनंदाचे अंग, आनंदाचे. ओ रामभाऊ, कळली का बातमी? 4 स्पेशल पाठवा, मग सांगतो. माऊली एवढा एक्साइट काय होतोयस तू? जाऊ दे, आधी मला सांगा, मुलगी कोण आहे, कशी आहे, काय करते? साधी, सरळ, सुंदर, प्रेमळ, चांगल्या स्वभावाची. आणखी काही सांगायचं तर कॉन्फिडेंट, गोड असणारे. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. आपल्या ऑफिसमधून आपण लोकांचं आयुष्य सिक्युअर करायचे प्लॅन्स करतो, पण मला इथून माझ्या आयुष्यभराची चूक ठरेल अशीच पॉलिसी मिळणार होती. सुदैवानं वाचले. बास, आता अति होत आहे हे. तुम्हाला सगळ्यांना ही खूप साधी बोळी वाटते ना? पण हिनी ते श्रीकांत इनामदारशी सगळं आधीच जुळवून ठेवलं होतं आणि माझ्या भावाला फसवलं. अरे वा, नाही हे चित्र चांगलंय. काय झालं, मला ही खुर्ची रिकामी बघण्याची एवढी सवय झाली होती की मी विसरूनच गेलो इथं कोणीतरी काम करत होते. नाही पण ठीक आहे, बरं केलं तुम्ही, उपकार केलेत माझ्यावर, इथं आलात ते. सर, माझा साखरपुडा झाला अचानक. हो का? मग तुमचं नाव आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये गेलं असेल नाही का? नाही, साखरपुडा होणारा तुम्ही जगातले पहिलेच व्यक्ती असणार बहुतेक. सर, साखरपुडा सगळ्यांचा होतो आणि काहींचा भर मांडवातच मोडतो सुद्धा. आता एवढ्या दिवसांनी तुमचं दर्शन झालेलंच आहे, तर तुम्हाला काम करताना बघण्याची दुर्मिळ संधी आम्हाला प्राप्त होऊ दे. उपकार होतील माते. काम करा. खूप आठवण येते तुझी, कामात लक्ष लागत नाही. नाही, कामात लक्ष लागत नाही वगैरे नको. काय वाटेल तिला? फोन आला होता का? कोणाचा? तेच तर ना, मी विचारलं ना. नाही, कोणाचा नाही. तुम्ही करा ना. कोणाला? जाऊ दे ना माऊली, करून टाका ना एक फोन. बोला 4 शब्द. तुमचं बोलून होईल, तुमच्या जीवाची शांती. मी जेवून घेतो, माझ्या पोटाची शांती. तो फोन करा बरं का. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी.
काही गोष्टी चुकल्याच ना. म्हणजे नाही म्हणजे गोष्टी दुरुस्त करता येते. थोडा वेळ हवा ना. हो, थोडा वेळ लागेलच, पण कसं? होईल. मी आहे ना, असं हातातून जाऊ देणार नाही. आता काय करायचं? ती अंगठी फिट बसेल तुमच्या बोटात. शेवटी आपल्याला हवं तसंच घडत असतं, नाही? काही बोलायचंय का? अं? नाही, कुठे काय? खरंच नाही? नक्की? तुझं हे दुसरं लग्न आहे हे तू अंजलीला सांगितलंस? एकाच घ्या जन्मी जणू, एकाच घ्या जन्मी जणू. जय देवी हरताळिके सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके. जय देवी हरताळिके सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके. जय देवी हरताळिके. अंजू, या घरातली तुझी शेवटची हरताळ का? इतके वर्षाची तुझी पूजा फळाला आली बघ. त्या भोळ्या शंकरासारखाच भोळा साम नवरा मिळालाय माझ्या मुलीला. अंजू, उशिराने का होईना पण सगळं तुझ्या मनासारखं झालं की नाही? नशीब काढलंस तू पोरी. अहो, त्या जाधवबाईंच्या ज्योतिषाने काहीतरी भलतंच भविष्य सांगितलं नाही? नाहीतर काय, आई मनाला येईल ते बोलत होता. अहो, आता बघा, अंजूचं एकदा लग्न झालं ना की जाऊन त्याला चांगलं खडसावून विचारते. अहो, आता खरा खरा ज्योतिषाचा अभ्यास करणारा राहिलाच कुठे? दुकानं थाटून बसलेत. जाऊन दे, आता आपल्याला काही त्याच्याशी कर्तव्यच नाही म्हणा. अंजू, तुझा सुखाचा संसार बघितला ना की मग मी डोळे मिटायला मोकळे. माऊलीने यावेळी हार बनवलाय बाप्पासाठी. बाप्पासाठी की स्वतःच्या हौसेसाठी? एकूण एकच ना बाबा. एकूण एकच वाटणाऱ्या सगळ्याच गोष्टी एकूण एकच नसतात श्री. काय ना, आपण नेहमी मनातून स्वच्छ असावं, मोकळेपणाने काय ते कबूल करावं. मला माहितीये बाबा तुम्हाला काय बोलायचंय. आता इतक्या वर्षात एवढं तर समजलंच आहे. श्री, हे दोन पीस जोडलेत, हे वेगवेगळे वाटत नाहीत ना? वन पीस वाटतोय ना बाबा? श्री, तुझं हे दुसरं लग्न आहे हे तू अंजलीला सांगितलंस? नाही, अजून नाही सांगितलं, पण सांगेन लवकरच. तू सांगशील, पण कसं आहे ना, नाती ही नेहमी विश्वासावर उभी असतात आणि एकमेकांना पूर्णपणे ओळखलं मग ते नातं अस्सल 24 कॅरेट सारखं असतं. बाबा, मी याबद्दल. श्री, समज उद्या ही गोष्ट तिला बाहेरून समजली तर? मी सांगेन.
लवकरात लवकर. काय पण सल्ले देणं चाललंय वा. तुम्हाला काय वाटतं ते सांगा ना. मला असं वाटतं की हे दोन वेगवेगळे पीस वाटत नाहीये, वन पीस वाटतं ना. उगाच वेळ पांघरून पेडगावला जाऊ नका. कशाबद्दल बोलतेस तू? तुम्ही मला ना त्या मुलीचं नावही तोंडात घ्यायची इच्छा नाहीये. हे बघा, मुलीशी श्रीच्या लग्नाला सपोर्ट करायचा नाही सांगून ठेवते. मला माहिती तुमचीच फूस आहे, पण तुमचं काही एक चालू देणार नाहीये मी. माझा साखरपुडा झालाय. पण मी लग्न होऊ देणार नाही. कुणी काही बोललं तरी शेवटी बाप्पाच्या मनात असणार तेच होणार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. एकाच घ्या जन्मी जणू, एकाच घ्या जन्मी जणू. काय आहे? सगळी तयारी झालीये तरी गणपती घेऊन आले नाही ते अजून. अगं बाप्पा आहे तू, ते बाजारात जाऊन काय खेळणं आणायचंय. तुमची मावशीबाई पोचल्या का? घरी पोचल्या का त्या? पोचल्या. आला होता फोन. आला होता का? आता काय गावी 1.5 दिवसाचा गणपती करूनच येईल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. अरे ए श्यामल, लवकर ये बाई, आरती घेऊन ये. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्यामल येतेच गणपती ना. बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.